सध्या महाविकास आघाडी या महाविकास आघाडीमध्ये शिंदे यांची शिवसेना येऊ पाहत आहे। त्याबाबत काही तालुक्यामध्ये मिटिंगही झालेल्या आहेत, चर्चांना उधाण आले, अंतर्गत चर्चा झाल्या, एक प्रकारे वातावरण तापले। नक्की खरं काय ते एवढं सांगा। तुम्ही त्या मिटिंगला फोटोमध्ये दिसत आहात? फोटो दिसत आहे म्हणजे होतोच, मी इन्कार केलेला नाही। मिटिंग झाली, आमची चर्चा झाली। आमचं एक म्हणणं आहे का सध्या विधानसभेचा लोकसभेचा निकाल पाहिल्यानंतर या तालुक्यातील जनतेचा कौल किंवा आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचा कौल हा जनतेचा सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आहे हे स्पष्ट त्या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळं आमचा प्रयत्न आहे की आपण सर्वांनी आपले मतभेद कोणाचे काय असतील ते विसरून ही निवडणूक नेत्यांची नाही, या निवडणुकीत कार्यकर्त्यांना आपल्याला निवडून आणायचे। त्यामुळे विधानसभेला कोण कसा वागला, लोकसभेला कसा वागला याचा विचार न करता कार्यकर्त्यांना निवडून आणण्याकरता आम्ही सर्वजण एकत्र येण्याचा विचार करत आहोत। कारण जे सत्ताधारी आहेत ते फार कोणाला कशी वागणूक देतात, काय देतात आणि स्वतःला काय समजतात हे जनता जनार्दन दाखवतील। त्यामुळं आम्ही 2 वेळा आमची चर्चा एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये झालेली आहे। चर्चेत काय प्रश्न होते, काय उत्तर होते, चर्चा काय झाली ही आंबेगावच्या जनतेला जाणून घ्यायचे। आम्ही सांगितले तेच तर जनतेचा कौल विधानसभेला देखील आता जे उमेदवार टेक्निकली कागदोपत्री विजय झालेले त्यांना मिळालेली मतं यापेक्षा विरोधात झालेलं मतदान 8,000 जास्त आहे। त्यामुळं जनतेचा स्पष्ट कौल तिकडं आहे। त्यामुळं आमची चर्चा ही झालेली आहे की आपण यावेळी सर्वांनी एकत्रितरित्या येऊन निवडून येण्याची क्षमता ज्या उमेदवाराला मध्ये आहे त्या उमेदवाराला आपण तिथं उमेदवारी देण्याचा प्रयत्न एकत्रितरित्या बसून त्या ठिकाणी करू अशी आमची चर्चा झाली। कारण त्यांच्या विधानसभेच्या वेळी ज्या मित्रपक्षांनी त्यांचं काम केलं त्यांना ते सांगतात तर तुमची काही ताकद नाही, तुम्ही दुसऱ्या त्या ठिकाणी लढा। त्यामुळे त्यांनी पण सांगितलं की आपण एकत्र लढू। ज्या पद्धतीने तुम्ही आता सांगितलं तसं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स कुणाचा आला? तुमच्या पक्षाचा आला, राष्ट्रवादी शरद पवार पक्षांचा, उबाटाचा काय रिस्पॉन्स आला? त्याच्यामध्ये प्रस्ताव तो होता त्या मिटिंगमध्ये? सगळेजण पॉझिटिव्ह आहेत, सर्वांना वाटतंय की आपण यांच्या विरोधात आपण लढायचं। ठीक आहे। एकंदरीत तुम्ही असं म्हणताय की शिंदे पक्ष सोबत आल्यानंतर तुम्हाला महाविकास आघाडीला फायदा होईल। मात्र तसं पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी थोड्या मताने तुमचा पराभव झाला। मात्र या पराभवामागे शिंदे पक्ष असं सांगत होता की हा जो पराभव झाला या आमच्यामुळे झाला। तर जर महाविकास आघाडीचा आमदार झाला असता तो कुठंतरी त्या शिंदे यांच्या पक्षामुळे तो पडलाय, मग आज तुम्ही मिळतं जुळतं घेताय, कुठंतरी तुमचा कमीपणा वाटत नाही का तुम्हाला? मी तुम्हाला एकच सांगितलं, या तालुक्यातील जनतेचा कौल हा त्यांच्या विरोधामध्ये आहे। कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं, त्यांनी त्यांना आवाहन केलेलं आहे सत्ताधाऱ्यांनी यांची काही ताकद नाही, आम्ही आमच्या हिमतीवर निवडून आलो, कसे आलेत काय आलेत त्यांना माहिती। मला एकच सांगायचे की आता डुप्लिकेट बोगस मतदारांचं चाललेली चर्चा ही आपण पाहतोय। आज देखील मोर्चा त्याच्या विरोधामध्ये मुंबईमध्ये निघलेला आहे। मी एकच सांगतो की कागदावरती जे बॅलेट पेपर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जे मतदान झालं त्यामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला जो उमेदवार विजयी झाला त्यांच्यापेक्षा 138 मतं ही जादा पडलेली आहे, हे आपणांना सर्वश्रुत आहे। राग विसरायचा का तो आता? विधानसभेचा राग विसरायचा का पण आता कार्यकर्त्यांनी? कोणाला आम्ही कोणावर असे ज्याला राजकीय क्षेत्रात काम करायचं असतं त्याला रागावून त्या ठिकाणी चालत नाही। आपण एक आपलं आत्मपरीक्षण करू का आपलं कुठं चुकलंय याच्या त्याच्यावर रागाने। मी एकच सांगितलं ही निवडणूक नेत्याची नाही, इथं कार्यकर्त्यांना आपल्याला निवडून आणायचे। आपल्याला ते जनतेनं जो कौल दिलेला आहे त्यासाठी जनता इथे सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आहे। एकंदरीत महाविकास आघाडी या युतीबाबत पॉझिटिव्ह दिसते असं तुमच्या बोलण्यातून तरी येत आहे। पुढचा प्रश्न असा आहे का महाविकास आघाडी जी तालुक्यामध्ये आहे त्यामध्ये एक राष्ट्रवादी शरद पवार यांची राष्ट्रवादी आहे, दुसरं उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे, तिसरा महत्त्वाचा पक्ष म्हणजे काँग्रेस आहे। मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी चर्चा केली असता त्यांना यामध्ये कुठेतरी डावललं जाते आणि कुठेतरी ती खंत त्यांनी बोलून दाखवली आहे आणि ते एकंदरीत स्वबळावर लढण्याचं त्यांनी एक प्रकारे आव्हानही केलेलं आहे। कुठं तुम्ही त्यांना डावलताय का?
आमचे काय मी एक सांगतो, मधल्या काळात मतदार यादीच्या संदर्भामध्ये राजू इनामदार यांचं माझं बोलणं झालं होतं. त्यांना मी काही मतदार याद्या वगैरे पाठवून दिल्या. पण ही जी बाकीची काही चर्चा आहे याच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी माझं फक्त मतदार यादी संदर्भात एकदाच बोलणं झालेलं होतं. आता 4-1 लोकांशी आमची चर्चा झालेली आहे. त्यांच्याशी तो आमचा महाविकास आघाडीतला घटक पक्ष आहे, त्यांच्याशी ही काय अंतिम कोणतं ठरलं आहे अशातला येणं आमच्या चर्चा चालू आहेत. एकत्र विचार चालू आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करू. महाविकास आघाडीसोबत जे काही शिंदे सेना यायचं पाहत होती, मात्र कुठंतरी त्यांना बैठकीला कुठंतरी दिसत नाही त्यांचे नेते. त्याच्यामुळे ते खंत व्यक्त करतात. ते कुठंतरी त्यांचे अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करणार असं काँग्रेसचे राजू इनामदार यांनी सांगितलंय. मग ते मिटिंगला का नव्हते? जी शिंदे सेनेला सोबत घेण्याची जी मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये काँग्रेसचे नेते का नव्हते? अधिकृत अशी मिटिंग नाही, अशी आमची चर्चा त्या ठिकाणी इकडे तिकडे अधिकृत मिटिंग आम्ही अद्याप बोलवलेली नाही. आमचा मित्रपक्ष अजून किसान सभा त्याच्यामध्ये आहे, कम्युनिस्ट पार्टी, ते देखील त्या मिटिंगमध्ये आम्ही एकत्र येण्याचं चर्चा त्याच्यात चालू आहे. त्याला अंतिम स्वरूप ज्यावेळी येईल त्यावेळी सगळे एकत्र असतील. मंचर नगरपंचायतीमध्ये तुमची निवडणुकीची तयारी कशी आहे? कशा पद्धतीने लढणार आहे? कशा पद्धतीने निवडणुकीला तुम्ही सामोरे जाणार आहात? मंचरच्या अजून आमची चर्चा सर्वांसोबत झालेली नाही, टप्प्याटप्प्याने तुळत. मंचर नगरपंचायतीमध्येही तुमच्या राष्ट्रवादीचे काही शरद पवार पक्षाचे नेते असं सांगतात का तुमच्या बैठका झालेल्या आहेत, मात्र इथल्या स्थानिक प्रमुख नेत्यांना बैठकीमध्ये कुठेतरी सामील केलं जात नाही, डावललं जाते, असं तुमच्याच पक्षातून एक खंत व्यक्त केली जाते. कोण म्हणते त्याचं नाव तर सांग. बऱ्यापैकी नेते आहेत ज्याच्या कोणाची खंत ते तर कळलं पाहिजे. आमची तर काय अजून पार्टीची मिटिंग आम्ही जे आता इकडं हे करलेले आहेत, आमची इथले कार्यकर्ते बाळासाहेब केल्या असतील. आमची एक वेळा आमची बैठक झाली होती. आपले इच्छुक कोण आहे त्यांची आपण अर्ज त्या ठिकाणी मागवायला त्यांना सांगितले, मतदार याद्या बुथने आहे तपासायला त्यांना सांगितलेलं आहे. अशी आमची चर्चा चालू राजकारणात एकदम सगळं जे करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने चालू. ज्या पद्धतीने तुम्ही आता सांगितले का तुमच्यासोबत आता मंचरचे काही प्रमुख नेते बसले आहेत, तीच लोकांची खंत आहे का जुन्या कार्यकर्त्यांना कुठेतरी डावललं जातंय आणि कुठेतरी नव्या कार्यकर्त्यांच्या हाती सूत्र दिली जात आहेत आणि देवदत्त निकम साहेब हे बाहेरनं त्याला सपोर्ट करतात असं बोललं जातं. याच्यावर तुमचं स्पष्ट मत काय? कोण आहे तुम्ही नाव तर सांगितलं पाहिजे ना. मी लगेच खुलासा करतो ना. मी जशी नावं सांगितली तसं तुम्ही मला नाव सांगा, मी लगेच सांगेल. ते काय मी कधी दाखवलं माझा स्वभाव स्पष्ट बोलल्याच आहे अजिबात. आता आलं इकडे समोर एक कार्यकर्ता आलेला त्याच्यात काय रोजचा विचार. तुम्ही मला नाव सांगितलं मी लगेच उत्तर देईन. ह्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही आता महायुती शिंदे गटाला सोबत घेतलं, बरोबर, त्याच पद्धतीनं शिंदे पक्षाला सोबत घेतलं, त्याच पद्धतीने तुम्ही मंचर नगरपंचायतीमध्ये शिंदे पक्षाला सोबत घेणार आहात का? आमची मी काय सांगितलं ही चर्चा सर्वांसोबत चालू आहे. आता जशी जशी टप्प्याटप्प्याने सगळ्या चर्चा होतील त्यावेळी तुम्हाला बोलावणार ना की आमचं काय काय ठरेल. तसं तुम्हाला जर मताची बेरीज दिसली का नगरपंचायतीमध्ये शिंदे सेनेला सोबत घेतल्यानंतर तुम्हाला फायदा होऊ शकतो, तुमचं त्या ठिकाणी नगराध्यक्ष होऊ शकतो, अधिक नगर सेवक निवडून येऊ शकतात, तशी परिस्थिती दिसली तर तुम्ही त्याबाबत पॉझिटिव्ह आहात का? आम्ही असेल आमचा एकच प्रयत्न आहे की आपल्यामधील मताचं विभाजन टाळायचं. याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. आता राजाराम बानकेले मंत्र्याच्या संदर्भात त्यांची आमची जी चर्चा झाली. कालच एका लग्न समारंभाच्या वेळी दत्ता गांधळे देखील आमची गाठभेट झाली, त्यावेळी चर्चा झाली की आपल्याला कुठेतरी बसून हा वेळ घालायचा. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 79 72 82 24 33 व 80 10 25 09 54.